हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. सर आज आहे 3 जून आणि बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन येत होते, की पुढील हवामान अंदाज कसा राहणार? म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 तारखेपर्यंतचा अंदाज कसा राहणार व कोणकोणत्या भागामध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे? नक्कीच, नक्कीच. आज पण महाराष्ट्रामध्ये मागील काळात जी खंडाची तीव्रता सांगितली आहे, त्या हो, पद्धतीने ते वातावरण सक्रिय आहे. हो, पण ॲक्युरेट आता शेतकऱ्यांना काय पाहिजे, की ह्या खंडकाळात जो 20% 22% जी काही कंडिशन सांगतो आहे, हो. हा पाऊस कुठे पडणार आहे? कारण की 4 जूनपासून थोडं वातावरणामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. हं, हं. कुठे आभाळ तर कुठे वातावरणामध्ये सकाळच्या पारी गरमी, त्या आभाळाचं विखुरलेलं स्वरूप आणि पुण्यासारख्या त्यानंतर मुंबई, कोकण किनारपट्टीसारख्या तर काही ठिकाणी सांगली, सोलापूरसारख्या ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढू शकतो. हो, हो. आणि ही जी कंडिशन आहे, ही भाग बदलत आणि भाग सोडत म्हणजे हं. भाग सोडण्याची तीव्रता याची जास्त आहे आणि घेण्याचीही कमी आहे. हो. दिसायला हे वातावरण जास्त वाटेल. हां, हां, हां. अशा प्रकारची ही कंडिशन आपल्याला 4 जूनपासून म्हणजे उद्यापासूनही पाहायला मिळणार आहे. हो, हो. हं. तर आणि ह्याच 4 जूनपासून आपण आपला लाईव्ह 4 दिवसासाठी मॉडेलच्या टेस्टिंगमुळे बंद ठेवतोय हो, हो. आणि सर्व जी माहिती आहे ती ऑलरेडी आपण पुढील काळापर्यंत दिलेली आहे आणि आजच्या 3 तारखेला तुम्हाला सर्व माहिती देखील पुढची देणार आहे. हो, हो. तर बघा कंडिशन अशी राहणार आहे. 4 जूनला वातावरण बिघडेल. जे आता सांगितले त्या पुणे वगैरे भागात तो पडेल. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये आणि काही ठिकाणी हं. असाच आजूबाजूने पाऊस गेला किंवा सटकारा पडला किंवा बारीक-सारीक थेंब तुटले हो, किंवा एखाद 2 ठिकाणी जोरदार सटकारा पडला अशी कंडिशन आहे. हो. पण पेरणी केली तर ती नशिबाचा खेळ राहील या खंडकाळामध्ये. हं. अन्यथा हा पाऊस काही सर्वदूर नाहीये. हे हो, शेतकऱ्यांना बरोबर. देखील ठाऊक पडलंय आणि बकाडी वारे देखील ते पाहतायत. हो. तर 5-6 जूनची कंडिशन जी आहे, 7-8 जूनची जी कंडिशन आहे, हं. ही सुद्धा अशाच प्रकारची आहे. भाग बदलत म्हणजे पेरणी जर सर्वांनी केली आणि पाऊस एखाद 2 ठिकाणी पडला, तर ते शेतकरी खुश होतील, की हा खंड नाही म्हणून. आणि जवळपास 80% ते 70% भागात नाही पडला, तर शेतकरी त्याला खंडच म्हणतील. हं. आणि ही कंडिशन आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा असा सुद्धा गैरसमज होईल, की जरा जरी पाऊस पडला, तर तो रानाचा वापसा मोड करणारा ठरू शकतो हो. आणि विशेष म्हणजे तो पेरणी योग्य देखील ठरू शकतो. पण इतकाही भाग तो घेणार नाही. बरोबर आहे. आता मग भाग घेण्याची कंडिशन ह्या 5, 7, 8 जूनची जी काय आहे ती कुठल्या भागात राहील, कुठल्या भागात कमी राहील किंवा कुठल्या भागात जास्त राहील. हो. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे. पण हं, भाग घेणार किती? हं, 10 ते 20% म्हणजे ही 80% भागानं तो घेणार नाहीये. हं. पडला तर प्रत्येक जिल्ह्यात पडेल, पण घेणार नाहीये. हो. त्यामुळे सगळ्यांनी पेरणीचा हट्ट करू नये. कोरडवाहू शेतकऱ्यांनी तर करूच नाही. बागायतदार शेतकऱ्यांनी पेरणी करायची, हं. पण पाणी द्यायची क्षमता ठेवायची. कारण की एकदाच पाणी द्यायची गरज पडणार आहे. बरोबर. पुन्हा आपल्याला मान्सूनचा पाऊस जो आता मी सांगणार आहे त्या काळामध्ये तो येईल. हां, हां. मागील 2-3 तारखेला सुद्धा आणि मागच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा सांगितले आपण, की हो. 15 दिवस बकाडी वारे किंवा पावसाचा जी कमतरता आहे ती भासणार आहे. हं. त्याचं स्वरूप पाहिलंय. हो. पण आता 12 तारखेपर्यंत हा खंड राहील. नंतर त्या खंडाची तीव्रता हळू कमी होईल. हं. कारण की मान्सून 12-13 तारखेपासून सक्रिय व्हायला लागलाय आणि तो पडायला सुरुवात लगेच 12-13ला करणार नाहीये. बुरबुर अशी त्याची पाहायला मिळेल फक्त. तो 14 आणि 15 जूनच्या कालावधीमध्ये पडायला सुरुवात करेल हं. आणि 20 तारखेपर्यंत संबंध महाराष्ट्रातले भाग घ्यायला तो सुरुवात करेल. हां. यामध्ये पाण्याच्या थेंबाची जाडी काही ठिकाणी कमी कमी राहील, तर काही ठिकाणी मध्यम जोरदार राहील. पण मुसळधारपणा या काळामध्ये फारसा आपल्याला कोकण किनारपट्टी, पुणे वगैरे भाग वगळता पाहायला मिळणार नाही. आणि मराठवाडा, विदर्भ वगैरे हं, भागामध्ये. हं. हं. आणि सर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस वेळेवर येईल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस उशिरा येईल? पूर्वमोसमी आणि मान्सूनच्या पावसामध्ये हाच फरक आहे. हो. जो पाऊस सगळ्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा जर पडायला लागला, तो हं. फक्त कोकण किनारपट्टी, मुंबई हे लवकर येतो आणि अधिक येतो. हो. आपण 4 जूनची देखील कंडिशन अशीच पाहणार आहोत, की पुण्यामध्ये हा पाऊस पडेल, पण बाकीच्या ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती आणि हे हं. पुण्याचं काम पडतं सकाळीच हा पाऊस बरसायला सुरुवात होईल 4 जूनच्या कालखंडामध्ये. हो. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर किंवा संध्याकाळी ही 4 जूनची कंडिशन झाली. हो, हो. पण पुढील मान्सूनच्या काळातली कंडिशन सुद्धा तशीच आहे. जिकडनं सुरुवात करेल तिकडनं तो पडायला सुरुवात करेल. मध्यंतरी मध्य महाराष्ट्रात आणि अहिल्यादेवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगरच्या कालखंडामध्ये हं. जालना, बीड वगैरे भागामध्ये हा मधला टप्पा वाऱ्याच्या जोरावरती राहील, पडेल थोडाफार आणि पुढे सरकून विदर्भ मराठवाड्यामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला तो पडेल. पण आणि हे चित्र जवळपास 16 तारखेपासून थोडं वाढेल हं. आणि या कालखंडामध्ये मध्यम ते जोरदार सरींचा पाऊस असेल. मुसळधारपणाच्यामध्ये किंवा नदी नाले वाहणं हे क्वचितच पुण्यासारख्या ठिकाणी आणि कोकण किनारपट्टीसारख्या ठिकाणी पाहायला मिळेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात फारशी ठिकाणी हे पाहायला मिळणार नाहीत. आणि सर जूनच्या कोणत्या आठवड्यात पेरणी करणे सुरक्षित राहील? नक्कीच. हा एक देखील गुड क्वेशन आहे. शेतकरी आता जवळपास आपण एक क्लिप दिली होती मागच्या महिन्यामध्येच हं. मला वाटतं 1 मेला, की मे महिन्यातल्या अवकाळी पावसावरती शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करतील हो. आणि नक्कीच चालू आहेत पेरण्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसावरती. जीव ओल भरपूर झाली अशामुळे.
तर जवळपास माझ्या हिशोबाने 10 ते 12 तारखेपर्यंत शेतकरी ऑलरेडी थांबणार नाही. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरती ही पेरणी करतीलच हो. आणि जवळपास त्या टायमिंगपर्यंत 60% पेरण्या आवरलेल्या असतील. हो, हो. आणि याच्या बाकीच्या ज्या 40% पेरण्या राहिलेल्या आहेत, ह्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या असतील किंवा पाणी द्यायची तेवढी क्षमता नाहीये, विद्युत प्रणाली म्हणा, कुठल्याही गोष्टी म्हणा. हो. तर ह्या शेतकऱ्यांनी 14 तारखेच्या हिशोबामध्ये पेरणी करायची आहे. कारण की 15-16ला जो पाऊस पडणार आहे, ह्याच्यावरती पेंडवलता किंवा आपलं कामापुरती ओल जरी झाली, त्या पडलेल्या लावलेल्या मालावरती तर तरी परत 4-5 दिवसाच्या पावसामध्ये परत शेतात जायचं काम पडणार नाही किंवा तो पाऊस होणार आहे. हां. त्यामुळे हे आधी लावून घेतलेलं किंवा जे ओलीमध्ये लावायला जेवढा उशीर लागतो, तेवढा कोरड्यामध्ये लावायला उशीर लागत नाही. हो. आणि त्या पावसाची खात्री करूनच आपण ही खात्रीसुद्धा आज हा अंदाज देतोय आणि ची खात्री आपण 8-9च्या रेकॉर्डिंगमध्ये देणार आहे. कारण की 8 तारखेला आपण आपला जो मॉडेल चाचणीचा जो काळ आहे, तो संपणार आहे. 8 तारखेला पहिला लाईव्ह तुमच्या चॅनलवरती आणि आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. आणि सर लवकर पेरणी करणाऱ्यांसाठी काही विशेष सूचना आहे का? नक्कीच. ज्यांनी आता मला वाटतं काही जणांनी मेमध्येच पेरण्या केल्या होत्या 30-31 तारखेच्या आसपास. हो. त्यांनी काही जणांनी पाऊस अवकाळी व्हायच्या अगोदर देखील केलेल्या आहेत. आणि काही नाही आता सध्या जे चालू आहेत, ह्या शेतकऱ्यांना विनंती असेल, की तुम्ही शक्यतो 12 तारखेच्या अगोदर आपल्या पिकांना एक खुरपणी द्या. कारण की 2-2, 3-3 पानावरती शेतकऱ्यांचा आलेला आहे माल. हो. तण उगला असेल कारण की आपण बघतोय वापसा झाली काल आज परवा काही शेतकऱ्यांना त्यांच्यामध्ये भरपूर तण झालं होतं आणि तुम्ही तर लावून बसले होते. हो. त्यामुळे तुमच्या भागात तण आवर्जून झालं असेल. कारण की 15-16च्या कालखंडामध्ये पाऊस हा थुई-थुई प्रकारचा किंवा दमदार प्रकारचा बरसणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला 5-6 दिवसाची संधी नाही मिळाली, की हे तण आपल्या पिकांच्याही वर जाऊ शकते. त्यामुळे त्याचं योग्य नियोजन आपल्याला करण्यासाठी ही टायमिंग मिळते आहे. हो. 10 तारखेपर्यंत किंवा 12 तारखेपर्यंत हां. त्या टायमिंगचा फायदा घ्या. हा सल्ला असेल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बाधा ह्या काळामध्ये मिळणार नाहीये. आणि मात्र परतीच्या पावसामध्ये याचा थोडा तडा जाऊ शकतो. आणि जर सर पाऊस लांबला तर उशिरा पेरणीसाठी कोणते पीक फायदेशीर ठरतील? नाही, पीक सल्ला आता देऊ शकणार नाहीये. कारण की पिकांच्या ज्या पण आता नवीन व्हेरायटीज निघल्या आहेत, हो. हे लवकर येणारे वाण आहे. कापसाच्या बाबतीत देखील त्यांनी मागील 10 वर्षामध्ये जो विक्रमी हे केलं आहे, म्हणजे बदल केला आहे. हो. जी कपाशी दिवाळीनंतर कापूस फुटायचा तो आता एक दिवाळीच्या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत वेचण्या देखील झाल्या होत्या. त्यामुळे एवढा 2 ते दीड महिन्याचा जातीमध्ये त्यांनी बदल केला आहे. हं, हं. त्यानंतर आपण सोयाबीन बघितलं तर काही सोयाबीन लेट येतात, काही सोयाबीन लवकर येतात. त्यामुळे व्हेरायटीज आपल्याला ज्या अनुभव आला आहे, कुठल्याही कंपनीनं आपण समजा सांगितलं, की अमुक-अमुक बियाणं हे लवकर येतं आणि चांगलं येतंय. तर हो. त्याचा आपण अनुभव घेतला असेल, तर त्या पद्धतीने आपल्या हिशोबाने ते करायचं आहे. कारण की बियाणांचा सल्ला आणि तो प्रचार मी करत नाहीये. हां, हां, हां. आणि सर जून महिन्यातील पावसाचे चित्र कसे असेल समजा? जून महिन्याचे आता 2 आठवडे तुम्हाला समजून सांगितले आहेत. जूनचे 2 आठवडे जे आहेत ते झडी टाईपमध्ये, दमदार हां. टाईपमध्ये तर कोकण किनारपट्टी किंवा घाटमाथ्यावरती मुसळधार टाईपमध्ये राहील. महाराष्ट्राला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. भाग बदलत तोही असणार आहे हं. आणि सर्वदूर त्याच्यामध्ये मध्यम ते झडीसारखा असणार आहे. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल. नक्कीच.